नमस्कार बंधू आणि भगिनींनो, आपले संविधान ह्या व्याख्यानमालेत मी नूरखा पठाण आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। या अगोदरच्या भागामध्ये आपण आपल्या राज्यघटनेची प्रमुख वैशिष्ट्ये बघितली। आजच्या भागात आपण आपल्या राज्यघटनेच्या प्रास्ताविकेविषयी सविस्तरपणे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। सर्वप्रथम प्रास्ताविका म्हणजे नक्की काय ते पहिल्यांदा समजून घेण्याचा प्रयत्न करूया। आपण जर बघितलं कोणतेही पुस्तक असू दे, त्या पुस्तकामध्ये त्या पुस्तकाचा सारांश सांगणारी एक प्रस्तावना असते। आपण कोणतेही पुस्तक घ्या, ते उघडून बघितल्यानंतर त्याचा मुख्य आशय सुरू होण्याअगोदर ही प्रस्तावना सुरुवातीलाच दिलेली असते। ह्या प्रस्तावनेवरून नजर फिरवताच आपल्या लक्षात येतं की ह्या पुस्तकात नक्की काय दिलेलं आहे, कोणत्या विषयासंदर्भात मांडणी केलेली आहे। ती सारांश स्वरूपात दिलेली प्रस्तावना वाचल्यानंतरच आपल्याला त्या पुस्तकाची आपल्यासाठी नक्की असलेली उपयुक्तता काय आहे ते लक्षात येतं। त्याच्यावरूनच ते पुस्तक वाचायचं की नाही हे आपण आपल्या मनाने ठरवत असतो। म्हणजेच थोडक्यात प्रस्तावना म्हणजे काय असते तर त्या पुस्तकाचा थोडक्यात एक गोषवारा म्हणजेच प्रस्तावना। आपले संविधान हे आपल्या देशाचे एक सर्वोच्च कायदेशीर दस्तऐवज आहे म्हणजेच ते कायद्याचे एक पुस्तक आहे। आता ज्याप्रमाणे प्रत्येक पुस्तकाची एक प्रस्तावना असते, तशीच आपल्या संविधानामध्ये सुद्धा सुरुवातीलाच एक प्रस्तावना दिलेली आहे। तिलाच आपण प्रास्ताविका, उद्देशिका, सरनामा आणि इंग्रजीत प्रिॲम्बल अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखतो। आता ह्या प्रस्तावनेमध्ये आपल्या राज्यघटनेचा म्हणजे राज्यघटना निर्मितीचा जो मुख्य उद्देश आहे की ज्याच्यातून आपण आपला देश कसा बनवणार आहोत, आपल्या देशातील नागरिकांना नेमके काय देणार आहोत, आपल्या राज्यघटनेची नेमके आदर्श आणि मूल्य काय आहेत, असं त्याच्यात काय आहे की ज्याच्यामुळे अखंड मानवजातीचं कल्याण होणार आहे, हे अतिशय थोडक्यात त्या प्रास्ताविकेमध्ये मांडण्यात आलेलं आहे। आपण जर या प्रास्ताविकेवर नजर फिरवली तर आपल्या लक्षात येईल की केवळ 75 अर्थपूर्ण आणि समर्पक शब्दांमध्येच आपल्या संपूर्ण राज्यघटनेची सुंदरता ह्या प्रास्ताविकेमधून मांडण्यात आलेली आहे। ही प्रास्ताविका एक प्रकारे आपल्या संविधानाचा आरसा आहे। अत्यंत थोडक्यात आपल्या संपूर्ण संविधानाचा गोषवारा ह्या प्रास्ताविकेतून मांडण्यात आलेला आहे। संविधान सभा अस्तित्वात आल्यानंतर आता आपली राज्यघटना नेमकी कशी बनवली जाईल, त्यात नेमके काय असेल हे ठरवण्यासाठी 13 डिसेंबर 1946 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी संविधानाच्या उद्देशिकेचा प्रस्ताव मांडला। आता ह्या प्रस्तावामध्ये घटनात्मक संरचनेची मूलतत्वे आणि तत्वज्ञान देण्यात आलेले होते। या प्रस्तावावर 17 डिसेंबर 1946 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले अतिशय मुद्देसूद आणि अभ्यासपूर्ण मत मांडले। या प्रस्तावावर अनेक चर्चा विमर्श झाल्यात। शेवटी अनेक महत्त्वपूर्ण दुरुस्त्यांसह हा प्रस्ताव 22 जानेवारी 1947 रोजी मंजूर करण्यात आला। हा मंजूर करण्यात आलेला प्रस्ताव हीच आपल्या राज्यघटनेची प्रास्ताविका आहे। आता ह्या प्रास्ताविकेचा भावार्थ समजून घेण्याअगोदर आपण ती जशीच्या तशी नेमकी कशी आहे ते पहिल्यांदा बघूया। राज्यघटनेची प्रास्ताविका। आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करत आहोत। आपण जर आपल्या ह्या संविधानाची प्रास्ताविका बारकाईने ऐकली व वाचली असेल तर आपल्या निश्चितच लक्षात येईल की आपली ही प्रास्ताविका प्रमुख 3 भागांमध्ये विभागण्यात आलेली आहे। त्यातला पहिला भाग म्हणजे की ह्या प्रास्ताविकेतला संकल्प नक्की कोण करतंय, त्यातला दुसरा भाग म्हणजे आपण आपल्या देशाला नक्की कशा प्रकारे बनवू इच्छितो, कशा प्रकारे बघू इच्छितो, आणि तिसरा भाग म्हणजे आपण आपल्या देशातील नागरिकांना नेमके काय देण्याचा संकल्प केलेला आहे। अशा ह्या 3 प्रमुख भागांमध्ये आपली प्रास्ताविका विभागण्यात आलेली आहे। बंधू आणि भगिनींनो, आपणास आठवत असेल की 22 जानेवारी 2020 रोजी महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागाने एक परिपत्रक काढलं होतं। त्या परिपत्रकाच्या माध्यमातून 26 जानेवारीला जे प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण होतं त्या कार्यक्रमाच्या अगोदर आपल्या प्रास्ताविकेचं सामूहिक वाचन करण्याच्या संदर्भात त्यात निर्देश देण्यात आलेले होते। ह्या वर्षी पण ते परिपत्रक सर्वत्र फिरवण्यात आलं। अर्थातच हा अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे।
परंतु केवळ सामुदायिक वाचनाने आपल्या राज्यघटनेची सुंदरता कितीशी लक्षात येणार आहे किंवा त्या प्रास्ताविकेतला जो भावार्थ आहे तो कितीसा लक्षात येणार आहे. आपल्याला जर खऱ्या अर्थाने आपल्या प्रास्ताविकेतला भावार्थ समजून घ्यायचा असेल किंवा आपल्या राज्यघटनेची सुंदरता मनापासून खरंच जाणून घ्यायची असेल तर निश्चितच मी ज्या पद्धतीने तुम्हाला 3 भागांमध्ये आपली प्रास्ताविका विभागण्यात आल्याचं सांगितलं आहे ते तिन्ही भाग विस्ताराने समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आपण ते तिन्ही भाग एक एक करून विस्ताराने समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आता यातला पहिला भाग म्हणजे आपल्या प्रास्ताविकेतला संकल्प नक्की कोण करते. तर आपण साधारणतः त्याच्यावर नजर टाकली तर लक्षात येईल की ह्या प्रास्ताविकेची सुरुवातच आम्ही भारताचे लोक अशी करण्यात आलेली आहे. म्हणजेच काय की ह्या प्रास्ताविकेमध्ये जो काही संकल्प आहे तो कोण करतोय तर आम्ही सर्व भारतीय लोक मिळून करतो आहोत. हा शब्दसमूह सर्वप्रथम अमेरिकेच्या राज्यघटनेच्या प्रास्ताविकेत वापरण्यात आला होता. अर्थातच तिथे वी द पीपल ऑफ USA अशा पद्धतीची सुरुवात आहे. आपल्या राज्यघटनेच्या प्रास्ताविकेची सुरुवात देखील नेमक्या कोणत्या शब्दाने करावी या संदर्भात अनेक मते आणि मतांतरे होती. आपल्या संविधान सभेमध्ये जे काय वेगवेगळे सदस्य होते ते ज्या कोणाला आपले श्रद्धास्थान मानतात त्यांच्या नावाने ती करावी म्हणून ते त्याच्या संदर्भात सूचना करत होते. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि इतर पुरोगामी विचारांचे जे सदस्य होते तर त्यांनी मात्र आपली राज्यघटनेमागे आपली राज्यघटना बनवण्यामागे जे मुख्य प्रेरणास्त्रोत आहेत किंवा ज्यांच्यासाठी ही राज्यघटना बनवण्यात येत आहे त्या भारताच्या लोकांच्या नावानेच या प्रास्ताविकेची सुरुवात करावी म्हणून आग्रह धरला. शेवटी या संदर्भामध्ये मतदान करण्यात आलं आणि मतदानाच्या माध्यमातून आपल्या ह्या प्रास्ताविकेच्या सुरुवातीला कोणत्याही धार्मिक शब्दाने सुरुवात न करता ती आम्ही भारताचे लोक या शब्दानेच करावी असं एकमताने नंतर ठरवण्यात आले. आम्ही भारताचे लोक ह्या शब्दसमूहाची व्यापकता लक्षात घेऊया. आता आपल्या राज्यघटने निर्मितीमागची मुख्य प्रेरणास्त्रोत कोण आहे तर निश्चितच भारतीय जनता आहे. शिवाय आपल्या राज्यघटनेला अधिकार देणारी सुद्धा मुख्य स्रोत कोण आहे तर ती देखील आपली भारतीय जनताच आहे. बंधू आणि भगिनींनो एक गोष्ट लक्षात घ्या की इंग्रज असेपर्यंत किंवा आपली राज्यघटना निर्मितीच्या अगोदर आपण इंग्रजांच्या गुलामगिरीत होतो. त्याही अगोदर अनेक राजे महाराजे आपल्या देशावर राज्य करत होते. ह्या सर्व वेळी आपल्या भारतीय जनतेला केवळ गृहीतच धरण्यात आलं. परंतु जेव्हा आपण पारतंत्र्याच्या बेड्या तोडल्या आणि आपल्या देशाचा राज्यकारभार कसा चालणार हे ठरवण्यासाठी आपणच आपल्या देशाचे संविधान निर्माण केले त्यावेळेला आपल्या घटनाकारांनी आपल्या ह्या देशातील जनतेला गृहीत न धरता त्यांना आम्ही भारताचे लोक अशा प्रकारची सुरुवात करून भारतीय जनता हीच सर्वप्रथम असल्याचा संदेश आपल्या घटनाकारांनी ह्या 3 शब्दांमधून दिला. आपण जर का आपली राज्यघटना व्यवस्थित समजून घेतली तर आपल्या लक्षात येईल की आपल्या जनतेची ताकद काय आहे आपली ताकद काय आहे. आणि जर का आपल्याला आपल्या जनतेची ताकद जाणून घ्यायची असेल तर प्रत्येकाने आपली राज्यघटना जाणूनच घेतली पाहिजे. आम्ही भारताचे लोक या शब्दाची व्यापकता बघा किती मोठी आहे. या 3 शब्दांच्या माध्यमातून आपल्या देशाच्या एकता आणि एकात्मतेच्या भावनेचं दृढीकरण सुद्धा मोठ्या प्रमाणावर होतं. कारण ह्या 3 शब्दांमध्ये कुठल्या हिंदू समाजाच्या व्यक्तीचा उल्लेख होतो का तर नाही. मुस्लिम समाजाचा होतो का नाही. बौद्ध समाजाचा होतो का तर नाही. इथे आम्ही सर्व फक्त आणि फक्त भारतीय आहोत आणि सर्वजण भारतीय म्हणूनच हा आपला भारत जो आहे तो आदर्श घडवण्याचा संकल्प आपल्या ह्या प्रास्ताविकेच्या माध्यमातून करत आहोत. या 3 शब्दांचा आणखीन एक व्यापक अर्थ असा आहे की आपल्या राज्यघटनेत आपण जे आपल्या भारतीय नागरिकांना हक्क आणि अधिकार दिलेले आहेत तर ते हक्क आणि अधिकार कोण्या दैवी शक्तीने वा राजा महाराजाने वा कोण्या बादशहाने अगदी उदार होऊन दिलेले नाही आहेत तर ते आपण सर्व भारतीयांनीच एकमेकांमधील माणूसपणाला दिलेली एक प्रकारची मान्यता आहे. आणि म्हणूनच आपण या 3 शब्दांमधील क्रांतिकारी असे नीट लक्षात घेऊन एकमेकांसोबत आनंदाने प्रेमपूर्वक जगण्याची आणि विकासाच्या दिशेने एकसाथ पुढे जाण्याची सवय लावून घेतली पाहिजे. आपल्या प्रास्ताविकेचा दुसरा भाग म्हणजे आपण आपल्या देशाला नक्की कसा घडवू इच्छितो कसा बनवू इच्छितो. बघा आम्ही भारताचे लोक आमच्या देशाला कसा बनवू इच्छितो हे दर्शवण्यासाठी दिशादर्शक ठरणाऱ्या सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही आणि गणराज्य या 5 संकल्पनांचा समावेश आपल्या प्रास्ताविकेमध्ये करण्यात आलेला आहे. आपण जर ह्या 5ही संकल्पना समजून घेतल्या तर निश्चितच आपल्या लक्षात येईल की आपण आपला देश नक्की कसा घडवणार आहोत. चला आपण एक एक करून ह्या सगळ्या
संकल्पना समजून घेऊया। आपण सर्वप्रथम सार्वभौम ही संकल्पना समजून घेऊया। आपण आपल्या देशाला एक सार्वभौम राष्ट्र बनवण्याचा संकल्प आपल्या प्रास्ताविकेच्या माध्यमातून केलेला आहे। आता सार्वभौम या शब्दाचा अर्थ काय आहे तर पूर्णपणे स्वतंत्र असणे, कुठल्याही बाह्य शक्तीच्या दबावाखाली किंवा नियंत्रणाखाली नसणे। आता आपण जेव्हा आपल्या भारताला एक सार्वभौम राष्ट्र म्हणतो म्हणजे याचा अर्थ काय असतो की आता आपण आपले सर्व निर्णय घेण्यासाठी पूर्णपणे स्वतंत्र आहोत। आपल्यावर अन्य कोणत्याही परकीय शक्तीचा, परकीय देशातील शक्तींचा आपल्यावर कुठल्याही प्रकारचा दबाव नाही। आपण केवळ आपल्या देशाच्या अंतर्गतच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा आपले निर्णय घेण्यासाठी पूर्णपणे मुक्त आणि सक्षम आहोत। आपण सार्वभौम आहोत म्हणजे आपल्या घटनेच्या चौकटीत राहून आपण आपल्याला हवे ते सर्व निर्णय घेऊ शकतो। अगदी आपल्याला जर का आपल्या राष्ट्राचा एखादा भूभाग दुसऱ्या एखाद्या देशाला द्यायचा असेल तर तोही देऊ शकतो किंवा एखाद्या दुसऱ्या राष्ट्राचा भूभाग सुद्धा आपण आपल्या ताब्यात घेऊ शकतो। एवढे अधिकार आपल्याला ह्या सार्वभौम राष्ट्रामुळे मिळालेले आहेत। याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे 1974 मध्ये आपण चोग्याल राजाच्या ताब्यात असलेले सिक्कीम राज्य आपल्या ताब्यात घेतले आणि 1975 मध्ये 36व्या घटनादुरुस्तीने आपले 22वे घटक राज्य म्हणून घोषित देखील केले। शिवाय आपण सार्वभौम राष्ट्र असल्या कारणाने आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या काही संघटना असतात जसे की संयुक्त राष्ट्रसंघ असेल, सार्क असेल, या संघटनांचे सदस्य जरी आपण झालो तरी आपल्या सार्वभौमत्वावर याचा कुठलाही परिणाम होत नाही। आंतरराष्ट्रीय संघटना असो किंवा आंतरराष्ट्रीय न्यायालय असो, यांनी घेतलेले वा दिलेले जे काही निर्णय आहेत तर ते आपण स्वीकारायचे की नाही हे सर्वस्वी आपण ठरवतो, कारण आपण सार्वभौम आहोत। या संदर्भातली एक अतिशय महत्त्वाची बाब बंधू आणि भगिनींनो लक्षात घ्या। एक सार्वभौम राष्ट्र हा जो शब्दसमूह आहे तो आपल्याला आपल्या देशाचा इतिहास डोळ्यासमोर ठेवतो, कारण आपला जर देश बघितला तर तो सातत्याने कुणाच्या ना कुणाच्या गुलामगिरीत राहिलेला आहे। त्यामुळे आता तरी आपल्या देशातील कुठल्याही प्रकारच्या वादाने, मग ते जाती धर्माच्या नावावर असू देत किंवा अन्य कोणत्याही प्रकारच्या वादाने आपला देश आणि आपण पुन्हा एकदा एखाद्या अंतर्गत किंवा बाह्य शक्तीच्या ताब्यात तर जाणार नाही ना, याची काळजी घेणं गरजेचं आहे। आपल्या देशाचं सार्वभौमत्व टिकवणं हे सर्वस्वी आपल्या हातात आहे। आता आपण समाजवाद ही संकल्पना समजून घेऊया। आपण आपल्या देशाला एक समाजवादी राष्ट्र बनवण्याचा संकल्प आपल्या प्रास्ताविकेतून केलेला आहे। समाजवादी व्यवस्था म्हणजे काय तर थोडक्यात समता व न्याय यावर आधारित समाज व्यवस्था होय। म्हणजेच काय तर संपत्तीचे उत्पादन समाजाच्या मालकीचे ठेवून सर्वांना समान मानणारी व संपत्तीचे न्याय वितरण करून सर्वांना किमान समान पातळीवर आणणारी विचार प्रणाली म्हणजे समाजवाद होय। तसं बघितलं तर समाजवादी हा शब्द आपल्या राज्यघटनेमध्ये कुठेही वापरण्यात आलेला नाहीये, परंतु आपल्या राज्यघटनेची रचनाच अशी करण्यात आलेली आहे की आपला देश एक समाजवादी राष्ट्र बनेल। आपल्या प्रास्ताविकेत देखील हा शब्द सुरुवातीला नव्हता, तो देखील 1976 मध्ये 42व्या घटनादुरुस्तीने जोडण्यात आला। आता एक महत्त्वाची बाब लक्षात घ्या की चीनमध्ये सुद्धा समाजवाद आहे आणि आपण देखील समाजवादाचा पुरस्कार केलेला आहे, परंतु तरीही चीनचा समाजवाद आणि आपल्या समाजवादामध्ये खूप मोठा फरक आहे। कारण आपण जो आहे तर आपण लोकशाही स्वरूपाचा समाजवाद स्वीकारलेला आहे, तर चीनमध्ये साम्यवादी स्वरूपाचा समाजवाद आहे। साम्यवादी स्वरूपाच्या समाजवादामध्ये उत्पादनाची सर्व क्षेत्रे ही शासकीय मालकीची असतात, परंतु आपल्या इथे लोकशाही समाजवाद असल्या कारणाने आपली अर्थव्यवस्था ही मिश्र स्वरूपाची आहे। म्हणजेच काय तर देशातील उत्पादनाची जी काही सर्व क्षेत्रे आहेत ती केवळ शासकीय नाहीत तर ती खाजगी स्वरूपातली देखील आहेत। उदाहरणच द्यायचं ठरलं तर पेट्रोलियम क्षेत्र जे आहे तर ते शासकीय मालकीचं पण आहे आणि त्यात खाजगी कंपन्या सुद्धा कार्यरत आहेत। असे कितीतरी उदाहरणं आपल्याला देता येतील। खरं तर लोकशाही समाजवादाची आपल्या सर्वोच्च न्यायालयाने एक अतिशय डोळस व्याख्या केलेली आहे। ती म्हणजे काय तर लोकशाही समाजवाद म्हणजे दारिद्र्य, अज्ञान, अनारोग्य व संधीतील असमानता दूर करणे होय। अशा प्रकारचे लोकशाही समाजवादी राष्ट्र घडवण्याचा संकल्प आपण आपल्या प्रास्ताविकेच्या माध्यमातून केलेला आहे। यानंतर धर्मनिरपेक्षता ही संकल्पना थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करूया। आपण आपल्या राष्ट्राला एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र घडवण्याचा संकल्प आपल्या प्रास्ताविकेच्या माध्यमातून केलेला आहे। धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणजे काय तर आपल्या देशाचा कोणताही असा अधिकृत राजधर्म नसेल, तर आपण सर्व धर्मांच्या प्रती समान आदर बाळगून त्यांच्या विकासासंदर्भात, त्यांच्या प्रचार प्रसारासंदर्भात समान तत्वावर काम करू। म्हणजे कोणत्याही धर्माला आपण झुकते माप देणार नाही की कोणत्या धर्माकडे आपण
दुर्लक्षही करणार नाही. तसं बघितलं तर धर्मनिरपेक्षता हा शब्द देखील आपल्या राज्यघटनेमध्ये कुठेही वापरण्यात आलेला नाही आहे. अगदी आपल्या प्रास्ताविकेत देखील तो शब्द 42व्या घटनादुरुस्तीने 1976मध्ये जोडण्यात आला. परंतु जर आपण आपल्या राज्यघटनेची एकंदरीत रचना बघितली तर ती अशाच पद्धतीने तयार करण्यात आली आहे की ज्यातून आपला देश एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून घडेल. अगदी आपल्या राज्यघटनेतील अनुच्छेद 14, 15, 16, 17, 19, 25 ते 28 यांवर जर आपण नजर टाकली तर आपल्या ते लक्षात येईल. तेवढंच कशाला, आपण जर केवळ आपल्या प्रास्ताविकेच्या सुरुवातीवर जरी नजर टाकली, काय आहे सुरुवात आपली? आम्ही भारताचे लोक. कोणत्या धर्माचा संदर्भ याच्यातून लक्षात येतोय? कोणताच नाही. म्हणजेच काय, तर ह्या सगळ्या गोष्टींवरनं आपल्या लक्षात येईल की आपल्या राज्यघटनेची रचनाच अशा प्रकारे केलेली आहे की आपण एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र बनू. आणि म्हणूनच जेव्हा 1976मध्ये 42व्या घटनादुरुस्तीने हा शब्द आपल्या प्रास्ताविकेत जोडण्यात आला तेव्हा ह्या शब्दाला घेऊन कितीतरी आव्हान सुप्रीम कोर्टामध्ये देण्यात आले. परंतु आपल्या राज्यघटनेची एकंदरीत रचना बघता सुप्रीम कोर्टाने देखील हा शब्द आपल्या प्रास्ताविकेमध्ये वैध असल्याचा निर्णय दिला. त्यानंतर आपण लोकशाही संकल्पना समजून घेऊया. आपण एक लोकशाही राष्ट्र घडवण्याचा संकल्प केलेला आहे. लोकशाही राष्ट्र म्हणजे काय? लोकांनी लोकांसाठी लोकांद्वारे चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही राज्य होय, अशी अब्राहम लिंकन यांनी केलेली लोकशाहीची व्याख्या ही जगप्रसिद्ध आहे. परंतु तरी लोकशाही राज्य म्हणजे काय, तर प्रौढ मताधिकाराच्या आधारे खुल्या व निष्पक्षपाती निवडणुकांद्वारे लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींद्वारे चालणारे राज्य म्हणजेच लोकशाही राज्य होय. आता लोकशाही हा जो शब्द आहे तो डेमोक्रसी या ग्रीक संज्ञेचा मराठी प्रतिशब्द आहे. डेमॉस म्हणजे जनता आणि क्रसी म्हणजे सत्ता. थोडक्यात लोकशाही म्हणजे देशातील सर्वसामान्य जनतेच्या मतांचा आदर करत लोकांद्वारे चालवलेले किंवा लोकांद्वारे निवडलेल्या लोकप्रतिनिधींद्वारे चालवलेले राज्य होय. ह्या लोकशाहीचे ढोबळमानाने 2 प्रकार पडतात. एक म्हणजे प्रत्यक्ष लोकशाही. या प्रकारच्या लोकशाहीमध्ये जनता ही देशातील सर्व निर्णय प्रक्रियेमध्ये प्रत्यक्ष सहभागी असते. म्हणजे पूर्वीच्या ग्रीक राज्यांमध्ये अशा पद्धतीची प्रत्यक्ष लोकशाही होती आणि आज जर तुम्ही म्हणाल तर स्वित्झर्लंडमध्ये आजही अशा प्रकारची प्रत्यक्ष लोकशाही अस्तित्वात आहे. आणि दुसरा प्रकार म्हणजे अप्रत्यक्ष स्वरूपातली लोकशाही. म्हणजेच काय, तर देशातील निर्णय प्रक्रियेमध्ये जनता ही प्रत्यक्ष सहभागी न होता आपल्या निवडलेल्या प्रतिनिधींच्या माध्यमातून अप्रत्यक्षपणे सहभागी होत असते. त्यालाच आपण अप्रत्यक्ष लोकशाही असं म्हणतो. जगातील बहुतांश देशांमध्ये अशा प्रकारची अप्रत्यक्ष लोकशाही आहे. आता ह्या अप्रत्यक्ष लोकशाहीचे देखील ढोबळमानाने 2 प्रकार पडतात. एक म्हणजे संसदीय लोकशाही तर दुसरं म्हणजे अध्यक्षीय लोकशाही. यापैकी आपण संसदीय स्वरूपाची लोकशाही स्वीकारलेली आहे. आपण आपल्या राज्यघटनेचे वैशिष्ट्य बघताना संसदीय लोकशाही म्हणजे नक्की काय हे सविस्तरपणे बघितलेले होते. तरी थोडक्यात सांगतो की संसदीय लोकशाहीमध्ये राष्ट्रपती हे नामधारी प्रमुख तर प्रधानमंत्री हे कार्यकारी प्रमुख असतात. तसेच प्रधानमंत्री आणि त्यांचं जे मंत्रिमंडळ असतं याच्यातले प्रत्येक सदस्य हा संसदेचा सदस्य असणं गरजेचं असतं. तर जी अध्यक्षीय स्वरूपाची लोकशाही आहे त्याच्यामध्ये राष्ट्राध्यक्ष जे असतात तर ते त्या राष्ट्राचे प्रमुख असतात, कार्यकारी प्रमुख असतात. परंतु ते तेथील देशातील संसदेचे सदस्य मात्र असत नाही. अशा प्रकारच्या अध्यक्षीय लोकशाहीचं उत्तम उदाहरण म्हणजे अमेरिका. त्यानंतर आपण आपल्या देशाला एक गणराज्य राष्ट्र म्हणून घडवण्याचा संकल्प केलेला आहे. गणराज्य म्हणजे काय, तर सर्वसाधारणपणे अनुवंशिकतेने बनत आलेल्या राजाशिवाय चाललेले आणि लोकनियंत्रणाखाली असलेले राज्य होय. गणराज्य म्हणजेच प्रजासत्ताक राज्य. आता ह्या दोन्ही संकल्पनांचा अर्थ काय आहे, तर प्रजेची सत्ता. म्हणजे आपल्या देशाचे जे सत्ताधीश असतील ते अनुवंशिकतेने बनलेले नसतील तर ते प्रजेद्वारे निवडून गेलेले किंवा प्रजेद्वारे निवडलेले असतील. आता गणराज्य ही संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आपण ह्याच आधारावरती लोकशाहीचे पडणारे 2 प्रकार पाहूया. पहिला प्रकार म्हणजे राजेशाही लोकशाही. आता ह्या लोकशाहीच्या प्रकारामध्ये जो राष्ट्रप्रमुख असतो तो वंश परंपरागत आपलं पद भूषवत असतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे ब्रिटन. ब्रिटनमध्ये जो ब्रिटिश क्राउन हा नामधारी राष्ट्रप्रमुख आहे तो वंश परंपरागत आपलं हे पद भूषवत असतो. म्हणजे तेथे एक राणी असते आणि राणीच्या उदरातून जन्माला आलेला
हाच त्या ब्रिटनमधील जो काही क्राऊन म्हणतो आपण त्याला ब्रिटिश क्राऊन म्हणतो तो नामधारी प्रमुख असतो। आणखीन जापानमध्ये देखील अशी पद्धत आहे। त्यानंतर दुसरा लोकशाहीचा प्रकार म्हणजे गणराज्य लोकशाही। या प्रकारात काय असतं की वंश परंपरागत स्वरूपात कोणीही हे पद भूषवत नसतात, म्हणजे राष्ट्रपतीचाच मुलगा पुढे राष्ट्रपती किंवा प्रधानमंत्र्याचाच मुलगा पुढे प्रधानमंत्री अशा प्रकारे हे पद भूषवले जात नाही। तर इथे ह्या गणराज्य सिस्टीममध्ये लोक निवडतात, आपल्या प्रौढ मतदानाच्या माध्यमातून आपले सत्ताधीश निवडतात। अशा प्रकारे आपण आपल्या देशाला एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही आणि गणराज्य घडवण्याचा संकल्प आपल्या प्रास्ताविकेच्या माध्यमातून केलेला आहे। आता आपण आपल्या प्रास्ताविकेचा जो तिसरा आणि प्रमुख भाग आहे तो म्हणजे आपण आपल्या देशातील नागरिकांना नक्की काय देणार आहोत याविषयी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। गुलामगिरीतून मुक्त झालेल्या आपल्या देशातील जनतेला एक सुखी, समृद्ध आणि प्रतिष्ठापूर्वक जीवन जगता यावं म्हणून आपण आपल्या प्रास्ताविकेच्या माध्यमातून त्यांना विविध प्रकारचा न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता ह्या महत्त्वाच्या बाबी देण्याचा संकल्प आपल्या प्रास्ताविकेच्या माध्यमातून केलेला आहे। आता नक्की आपण ह्या संकल्पना देत आहोत किंवा ह्या बाबी देत आहोत म्हणजे नक्की काय देत आहोत हे जाणून घेण्यासाठी आपण ह्या संकल्पना एक एक करून थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करूया। सर्वप्रथम आपण आपल्या भारतीय नागरिकांना सामाजिक, आर्थिक व राजकीय अशा 3 प्रकारचा न्याय देण्याचा संकल्प आपल्या प्रास्ताविकेत केलेला आहे। आता ह्या संकल्पना आपण थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करूया। सर्वप्रथम सामाजिक न्याय। आता हा सामाजिक न्याय म्हणजे काय तर शोषणविरहित, समताधिष्ठित न्याय समाजाची निर्मिती होय। आता आपण जर आपला भारतीय समाज बघितला तर वर्णव्यवस्था असल्या कारणाने आपला भारतीय समाज हा जाती उतरंडीमध्ये विभागण्यात आलेला आहे। त्यामुळे आपल्या इथे मोठ्या प्रमाणावर असमानता होती म्हणण्यापेक्षा आजही ती वेगवेगळ्या मार्गाने डोकं वर काढताना आपण बघत असतो। अशा वेळेला आपल्या भारतातील कोणत्याही नागरिकासोबत त्याची जात, धर्म, वंश, लिंग यावरून कोणत्याही प्रकारचा भेदभाव होणार नाही याची तजवीज आपल्या घटनाकारांनी आपल्या राज्यघटनेमध्ये अनुच्छेद 14 ते 18च्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केलेला आहे। अर्थातच हे सर्व अनुच्छेद आपण पुढे विस्ताराने बघणारच आहोत। त्यानंतर आपण आपल्या देशातील प्रत्येक नागरिकाला आर्थिक न्याय देण्याचा संकल्प केलेला आहे। आर्थिक न्याय म्हणजे काय तर आर्थिक क्षेत्रामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता सर्वांना समान न्याय प्रदान करणे होय। आता आपल्या भारतामध्ये प्रत्येक नागरिकाला त्याचे उपजीविकेचे साधन निवडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य त्याला देण्यात आलेले आहे। मग तो कोणत्याही जाती धर्माचा असू दे, त्याला कोणत्याही कामापासून कोणी अडवणार नाही। अर्थातच हे स्वातंत्र्य जे आहे तर ते वैध व्यवसायाशी संबंधित आहे। निश्चितच आपल्या भारतामध्ये समान कामासाठी समान वेतन देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे। मग ते स्त्री असू दे, पुरुष असू दे, अन्य कुठल्याही जाती धर्माचा असू दे, याबाबत कोणत्याही भारतीय नागरिकासोबत कुठल्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही। आपल्या राज्यघटनेच्या भाग 4 मध्ये म्हणजेच राज्य धोरणांच्या नीतिनिर्देशक तत्वांमध्ये अनुच्छेद 38, 39, 41, 42 आणि 43 या अनुच्छेदांमध्ये या संदर्भातली तरतूद करण्यात आलेली आहे। आपण पुढे ती विस्ताराने बघणारच आहोत। तर आपण आपल्या भारतीय नागरिकांना राजकीय न्याय देण्याचा संकल्प आपल्या प्रास्ताविकेत केलेला आहे। राजकीय न्याय म्हणजे काय तर कोणत्याही प्रकारचा भेदाभेद न होता जनतेची शासनात भागीदारी होय। आता ही भागीदारी मतदानाचा अधिकार आणि सार्वजनिक पदांवर नियुक्ती ह्या 2 माध्यमातून होत असते। आता मतदानाचा अधिकार म्हणजे काय तर सर्वसाधारणपणे वयाची अट पूर्ण करणाऱ्या सर्व भारतीयांना, मग ती कोणत्याही जाती धर्माची असो वा लिंगाची असो, त्यांना अनुच्छेद 326 नुसार मतदानाचा अधिकार देण्यात आलेला आहे। यात कुठल्याही प्रकारचा भेदाभेद केला जात नाही। आणि दुसरा प्रकार म्हणजे काय तर सार्वजनिक पदांवर नियुक्ती म्हणजे अगदी तुम्ही ग्रामपंचायत सदस्यांपासून ते राष्ट्रपती पदांपर्यंत असलेले ही जेवढी सार्वजनिक पदे आहेत त्या पदांवर सर्व भारतीयांना कुठल्याही भेदभावाविना विराजमान होण्याचा अधिकार आपल्या राज्यघटनेने दिलेला आहे। विविध प्रकारच्या न्यायानंतर आता आपण आपल्या भारतीय नागरिकांना त्यांचं जीवन प्रतिष्ठापूर्वक आणि सन्मानाने जगता यावं यासाठी त्यांना विविध प्रकारचे स्वातंत्र्य दिलेले आहेत। यामध्ये विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचा समावेश होतो। भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा लोकशाही प्रणालीचा आत्मा मानण्यात येतो आणि म्हणूनच अनुच्छेद 19च्या माध्यमातून आपल्या सर्व भारतीयांना त्यांचे विचार विविध माध्यमातून व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य देण्यात आलेले आहेत। तसेच आपल्या
प्रत्येक भारतीयाला त्याच्या श्रद्धेप्रमाणे धर्माचरण करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे। तो त्याच्या आवडीप्रमाणे धर्माचा स्वीकार देखील करू शकतो। हेच स्वातंत्र्य त्याला अनुच्छेद 25 ते 28च्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत। अर्थातच पुढे आपण ते सर्व विस्ताराने बघणारच आहोत। न्याय व स्वातंत्र्यानंतर आपण आपल्या देशातील सर्व नागरिकांना दर्जेची व संधीची समानता देण्याचा संकल्प आपल्या प्रास्ताविकेच्या माध्यमातून केलेला आहे। भारतीय समाजात असलेला श्रेष्ठ कनिष्ठ हा भेदभाव शासकीय पातळीवरून पूर्णपणे संपविण्यात आलेला आहे। सामाजिक क्षेत्रातूनही तो जावा यासाठी आपल्या सर्वांचे सामूहिक प्रयत्न अत्यंत गरजेचे आहे। सार्वजनिक नोकरी देताना कोणत्याही पात्र उमेदवारासोबत कोणत्याही आधारावर भेदभाव केला जाणार नाही याची तजवीज आपल्या राज्यघटनेत केलेली आहे। आपल्या राज्यघटनेच्या अनुच्छेद 14 ते 18च्या माध्यमातून सामाजिक समानतेचा अधिकार देण्यात आलेला आहे, तर अनुच्छेद 39च्या माध्यमातून आर्थिक समानतेचा आणि अनुच्छेद 325 व 326च्या माध्यमातून राजकीय समानतेचा अधिकार आपल्या सर्व भारतीयांना कुठल्याही भेदभावाविना देण्यात आलेला आहे। त्यानंतर आपल्या देशातील सर्व नागरिकांना आपण बंधुतेची वागणूक देण्याचा संकल्प आपल्या प्रास्ताविकेच्या माध्यमातून केलेला आहे। आपण सर्वजण सामूहिक जीवनामध्ये जगत असताना जाती धर्माच्या भिंती तोडून सर्वजण एक समान आहोत, आपण एकमेकाचे बंधू आहोत ही भावना आपल्या सर्वांमध्ये निर्माण झाली पाहिजे अशी घटनाकारांची अपेक्षा होती। आणि म्हणूनच त्यांनी आपला देश हा राज्यांचा संघ असूनही आपल्या सर्व देशातील नागरिकांना एकच ओळख दिली, ती म्हणजे भारतीय। आपल्या देशातील सर्व नागरिकांना एक आणि एकच नागरिकत्व दिलं। त्याचाच अर्थ असा होता की आपण सर्वजण एक समान असून एकमेकाचे बंधू आहोत। आपल्यामध्ये बंधुभावाची भावना वृद्धिंगत व्हावी यासाठीच हा घटनाकारांचा प्रयत्न होता। आपल्या देशातील नागरिकांमधील बंधुत्वाच्या भावनेवर आघात करणाऱ्या सर्व बाबींना आपण सर्व भारतीयांनी मिळून संपविण्याचा संकल्प आपल्या प्रास्ताविकेद्वारे केलेला आहे। देशातील सर्व नागरिकांमध्ये निर्माण झालेली बंधुताच प्रत्येक व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता निर्माण होण्यास तसेच या सर्व बाबी टिकून ठेवण्यास कारणीभूत ठरणार आहे। अशा प्रकारे आपण आपल्या देशातील सर्व नागरिकांना न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ह्या 4 प्रमुख बाबी देण्याचं केवळ आश्वासनच नाही तर खात्री आपल्या प्रास्ताविकेच्या माध्यमातून दिलेली आहे। आता ही खात्री व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता या बाबींमध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड होणार नसेल तेव्हाच दिली जाऊ शकते। या बाबतीत कोणत्याही प्रकारची तडजोड होणार नसल्याचा आपण प्रास्ताविकेद्वारे निर्धार केलेला आहे। बंधू आणि भगिनींनो, आता हे संविधान आपणच बनवलेले असून ते आपण आपल्यालाच अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण केलेले आहे। आता ह्या वाक्याचा भावार्थ खूप मोठा आहे जो प्रत्येक भारतीय नागरिकाने समजूनच घेतला पाहिजे। या वाक्याचा भावार्थ म्हणजे काय तर आपण राज्यघटना ही केवळ एक राज्य पद्धती म्हणून बघणार नाहीयेत, तर आपण ती आपल्या स्वतःच्या वैयक्तिक जीवनात सुद्धा त्याचं परावर्तन होणार आहे। म्हणजे आपण जे 4 प्रकारचे आयुष्य जगतो, एक वैयक्तिक आयुष्य, एक कौटुंबिक आयुष्य, एक सामाजिक आयुष्य आणि एक राष्ट्रीय आयुष्य, अशा ह्या 4ही आयुष्यामध्ये आपल्या राज्यघटनेतील आदर्श व मूल्य यांचे परावर्तन दिसून येणार आहे। याचा संकल्प आपण ह्या 2 ओळींमधून घेत आहोत। म्हणूनच आपण राज्यघटनेला केवळ एक राजकीय पद्धतीचं तत्वज्ञान सांगणारं एक कायदेशीर पुस्तक न मानता ते एक जीवन जगण्याचं आदर्श तत्वज्ञान सांगणारा एक महान ग्रंथ आहे ह्याच नजरेतून बघायला हवं। आपण आपली राज्यघटना ही 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारली, त्यामुळे प्रास्ताविकेत देखील ह्याच तारखेचा उल्लेख करण्यात आलेला आहे आणि म्हणूनच आपण दरवर्षी 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान स्वीकृती दिवस म्हणून अतिशय उत्साहाने आणि आनंदाने साजरा करतो। आता आपण पाहूया की आपल्या प्रास्ताविकेच्या संदर्भात सुप्रीम कोर्टात काही केसेस आहेत का? तर हो, आतापर्यंत आपल्या प्रास्ताविकेला घेऊन सुप्रीम कोर्टामध्ये एकूण प्रमुख 4 केसेस दाखल झाल्या होत्या। या 4ही केसेसचा थोडक्यात भावार्थ असा होता की ही प्रास्ताविका आपल्या राज्यघटनेचा भाग आहे का? तर या संदर्भामध्ये सुरुवातीला जी 1950 मध्ये A.K. गोपालन विरुद्ध मद्रास राज्य आणि त्यानंतर 1960 मधील बेरुबारू विरुद्ध भारत सरकार ह्या दोन्ही केसेसमध्ये आपली प्रास्ताविका ही राज्यघटनेचा भाग नसल्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला। परंतु त्यानंतर 1973 मध्ये दाखल झालेल्या केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य या केसचा निर्णय देताना मात्र सुप्रीम कोर्टाने आपल्या अगोदरच्या निर्णयाला बदलत प्रास्ताविका ही आपल्या राज्यघटनेची अविभाज्य भाग असल्याचे मान्य केले। सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय अतिशय महत्त्वपूर्ण होता, कारण ज्या अर्थी जर का प्रास्ताविका आपल्या राज्यघटनेचा अविभाज्य भाग असेल तर मग
प्रास्ताविकेत देखील अनुच्छेद 368 नुसार दुरुस्ती करता येऊ शकते, परंतु ही दुरुस्ती करताना मात्र त्याच्यातला कोणताही शब्द कमी करता येणार नाही. हां, आपण आपल्या राज्यघटनेची एकंदरीत रचना बघता त्याच्यात एखादा शब्द जोडू मात्र शकतो. ह्याच बाबीचा, ह्या निर्णयाचा फायदा घेत पुढे 1976 मध्ये 42वी घटना दुरुस्ती करण्यात आली आणि ह्या घटना दुरुस्तीने आपल्या राज्यघटनेमध्ये समाजवादी, धर्मनिरपेक्ष व एकात्मता हे 3 शब्द जोडण्यात आले. 1976 मध्ये करण्यात आलेली ही घटना दुरुस्ती आपल्या प्रास्ताविकेतली आतापर्यंतची एकमेव अशी घटना दुरुस्ती आहे. बंधू आणि भगिनींनो, आपल्या प्रास्ताविकेचा भावार्थ समजून घेतल्यानंतर आपल्या निश्चितच लक्षात आलं असेल की ती का म्हणून जगात सर्वश्रेष्ठ गणली जाते. आपल्या प्रास्ताविकेच्या माध्यमातून आपण आपल्या देशाला अतिशय आदर्श स्वरूपात घडवण्याचा संकल्प करतोय आणि त्यानंतर आपल्या देशातील प्रत्येक नागरिकाला एक व्यक्ती म्हणून त्याचा सर्वांगीण विकास कसा होईल, त्याची प्रतिष्ठा कशी जपली जाईल, या सगळ्यांचा विचार आपल्या प्रास्ताविकेच्या माध्यमातून करत आहोत. अगदी भविष्यात जर संपूर्ण विश्वासाठी एकच संविधान असावं असा जर विश्वव्यापी विचार सर्वांच्या मनात आला तर जागतिक दर्जाचे सर्व विचारवंत जगातील सगळ्या संविधानांचा अभ्यास करून त्यांपैकी आपल्याच भारतीय संविधानाला निवडतील याची मला पूर्ण खात्री आहे. आपल्या प्रास्ताविकेवर जरी तुम्ही नजर टाकली तरी तुम्हाला याची खात्री पटेल. आम्ही भारताचे लोक ही जी आपल्या प्रास्ताविकेची सुरुवात आहे, यामध्ये आम्ही भारताचे लोक, भारताचे हा जो शब्द आहे या शब्दाच्या ऐवजी जर जगाचे हा शब्द जर वापरला आणि आम्ही जगाचे लोक अशी जर का ह्या प्रास्ताविकेची सुरुवात करून आपलं संविधान संपूर्ण जगासाठी लागू केलं तरीही जगातील कोणतीही वैचारिक आणि मानवतावादी दृष्टिकोन असणारी व्यक्ती ते नाकारू शकणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे. अशा पद्धतीचं अतिशय जगात सर्वश्रेष्ठ ठरेल असं संविधान आपल्या देशाला बहाल करण्यात आलेलं आहे. त्यामुळे आपण सर्व भारतीयांनी आपल्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान सभेच्या सर्व सदस्यांचे सदैव ऋणी राहिले पाहिजे. या भागात आपण आपल्या राज्यघटनेची प्रास्ताविका समजून घेतली. यापुढील भागांमध्ये आपण आपल्या राज्यघटनेच्या अंतरंगात अनुच्छेदांच्या माध्यमातून डोकावण्याचा प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद.